नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं बघायला भेटणार आहे. आता अधिपतीने अक्षराच्या घरी जाऊन घातला राहाडा. तर मित्रांनो आता इकडे चारोहास अधिपतीला फार समजावून सांगत असतो, तरीही अधिपती समजून घेत नाही. मात्र आता इकडे आजीही दोघांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण दोघेही समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. इकडे आता भुवनेश्वरीचे सगळे सत्य हे आजीला माहीत असते. इकडे आजीही आता अधिपतीला समजावून सांगत असते, अरे सुनबाईला तू स्वतः जा आणि घरी घेऊन ये, नाही तर त्या परत घरी येणार नाही. अरे ऐक तू माझं. पण अधिपती आजीचंही ऐकत नाही. तेवढ्यातच आता भुवनेश्वरीचा फोन येतो आणि भुवनेश्वरी आता नमतं घेत असते, म्हणजेच माघार घेत असते आणि हळू आवाजात बोलत असते. पण आता अधिपती लगेच तिकडनं म्हणतो, त्यांना जर घरी यायचं असेल तर येऊ दे, बळच त्यांच्या पाठीमागे लागू नका, नाही तर त्यांच्या मनाने त्यांना जे येईल ते करू द्या. बळच तुम्ही हातापाया पडू नका, तुम्ही आपलं घरी या. आता हे ऐकून अक्षराच्या डोळ्यात तर मात्र पाणी येतं. आता ती लगेच फोन कट करते आणि भुवनेश्वरी लगेच म्हणते, कळलं का? आमच्या मुलाच्या मनात तुमच्याबद्दल काहीच प्रेम नाही. आता तुमची जागा आमच्या मुलाने तुम्हाला दाखवूनच दिली आहे. यावर तुम्हीच ठरवा आता तुम्हाला काय करायचं. त्यावर अक्षराही म्हणते, भुवनेश्वरी मॅडम तुम्ही उगाचच जास्तच स्वप्न बघताय. हे तुमचं स्वप्न जास्त दिवस मी तुम्हाला टिकून देणार नाही. हे बघा, मी त्या घरात आल्याशिवाय राहणार नाही आणि ते घर माझं आहे, नवरा माझा आहे. मला माहीत आहे की हा पोपट बोलतोय, माझा नवरा नाही. माझ्या नवऱ्याला शिकवलं गेलेलं आहे आणि तुम्ही हेही समजू नका, जेव्हा अधिपती मला घ्यायला येतील ना तेव्हाच मी त्या घरात येणार. आणि हो, अधिपती मला घ्यायला आल्याशिवाय राहणार नाही. त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते, तुम्हाला तर आता अधिपतीने तुमची जागा दाखवून दिलेली आहे. त्यावर आता इकडे चारोहास आजीला समजावून सांगत असतो, आई तुम्ही तरी आता अधिपतीला समजावून सांगा, सुनबाईला घरी घेऊन या. नाहीतर नाही आणलं तर त्याही जर नाही आल्या तर अधिपती अख्खा आयुष्यभर पस्तावतील. भुवनेश्वरीच्या नादी लागू नको. भुवनेश्वरी ही वाईट बाई आहे. मला माहीत आहे ती तुमची मुलगी आहे. माझं हे बोलणं चुकीचं आहे. पण आई तुम्हीच काहीतरी त्याला समजून सांगा. तर आता बाबांच्या सांगण्यावरून अधिपती अक्षराला आणायला घरी जाणार का? तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघू.